काल सायंकाळनंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। या पावसाचा तडाखा सर्वाधिक बसलाय तो म्हणजे वसमत औंढा या तालुक्याला। मी सध्या उभा आहे वसमत तालुक्यातील आसेगावच्या शेतशिवारामध्ये। या ठिकाणी पावसाचं पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतात शिरलंय की शेतात सोयाबीनचं पीक शेतकऱ्याला शोधून काढावं लागते। मी ज्या ठिकाणी उभा आहे ही तुम्हाला नदीचा पात्र वाटत असेल किंवा तलाव वाटत असेल तर असं काही नाही, ही सोयाबीनची शेती आहे आणि या शेतामध्ये सोयाबीन या पिकाची पेरणी केलेली आहे। अगदी काही दिवसामध्ये हे शेत आता या शेतामधून सोयाबीनचं उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती येणार होतं, परंतु त्यापूर्वी कालच्या पावसाने संपूर्णपणे शेतातील पिकांची माती झालेली आहे। पडणारा सातत्यानं जो पाऊस पडतोय तो शेतकऱ्यावर जणू काही संकट घेऊन पडतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे शेतातील पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। या भागातील सोयाबीन, कापूस, हळद, ऊस, केळी या पिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे। तर हे शेतकरी या ठिकाणी हे आपल्याला सोयाबीन दाखवण्याचा प्रयत्न करतायत। ते पाण्यामधून सोयाबीन काढावं लागते। दादा कुठे आहे, कसं शोधताय तुम्ही सोयाबीन? दाखवा ना कसं। हे बघा, हे या पद्धतीनं हे सोयाबीन आपल्याला पाण्यामधून काढावं लागतं। एवढं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या शेतामध्ये साचलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या नुकसानी सर्वात आपण शेतकऱ्याशी बोलूया। किती शेती आहे, काय काय लागवड केली, काय काय नुकसान आहे? सर माझी एकंदर तिथं 4.5 एकर जमीन आहे। बरं, 4.5 एकर मध्ये मी सोयाबीन पेरणी केलेली होती। या 4.5 एकर मध्ये एकही गुंठा असा शिल्लक नाही की तो पाण्याखाली गेला नाही। आज टोटली पूर्ण जमीन माझी पाण्याखाली आहे। त्याच्यामुळे आज अतोनात नुकसान शेतीचं माझ्या झालेलं आहे। जमिनीमध्ये अक्षरशः गाळ सुद्धा राहिलेला नाही। बरं, सोयाबीन तर सोडणं द्या, पण गाळ सुद्धा खर्च किती आलता याला सगळं आतापर्यंत? टोटल याला खर्च एकरी 20,000 रुपये झालेला आहे। बरं, म्हणजे किती एकर शेती? 4.5 एकर शेतीला 90,000 रुपये माझे खर्च झालेला आहे। बरं, आता काय परिस्थिती, काय कोणत्या स्थितीत होतं हे सोयाबीन? हे आता काढणीला एक 8-10 दिवसामध्ये काढणीला येणारं सोयाबीन होतं सर। बरं, टोटली आज लॉस आहेत। त्याच्यामध्ये 1% आम्हाला उत्पन्नाच्या आता हेच नाहीये राहिली, अपेक्षा राहिलीच नाहीये। बरं, मला सांगा, आता हे तोंडावर असलेला दसरा दिवाळी हा सण, या पिकावर नियोजन असतं, हे कसं करायचे सण? आता अवघड झाले सर, सण म्हणजे आता आम्हाला राहिलाच नाही। शेतकरी सगळं सण हे सगळं शेतीच्या जीवावर शेतकरी हा सण साजरे करतो, पण आता या ठिकाणी काय आमचं शिल्लकच राहिलं तर आम्ही सण कसे साजरे करणार आहे? हा फार मोठा आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे सर। आता काय राज्यकर्त्यांकडे काय अपेक्षा आहे, काय मागणी करणार आहात? राज्यकर्त्यांकडे का मायबाप जनतेला न्याय द्या, शेतकऱ्याला न्याय द्या। ही आज तुम्ही जी पाहताय विद्रायक परिस्थिती ही फार गांभीर्य म्हणजे खूप म्हणजे आज भयानक परिस्थिती आहे। आज शेतकऱ्यावर हे सर्वात मोठं संकट ओलावलेलं आहे। शेतकऱ्यांना सरसगट जेवढं काय देता येईल मदत तेवढी मदत देऊन कसंही आमचं हे करणं। हे भावनिक झालेले शेतकरी, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली आहे। 4.5 एकर शेतीची पेरणी करण्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना जवळपास 90,000 रुपये इतका खर्च केलाय। उत्पन्न अगदी 15 दिवसामध्ये हाती येणार होतं, परंतु कालच्या पावसानं जे नुकसान झालंय ते संपूर्णपणे सोयाबीनच्या पिकाचा चिखल झालेला आहे। ही यामुळं शेतकरी पुरते हवालदिल झालेले आहेत। राज्य सरकारनं, केंद्र सरकारने ही संपूर्ण परिस्थिती बघावी आणि यावर तत्काळ निर्णय घ्यावा, या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, आसेगाव, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।